UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। तुम्हाला कुत्रा बोलणाऱ्या भाजपला मत देणार का? आता भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ। अकोल्यात काँग्रेसचे प्रचार सभेत नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य। अर्जुन खोतकरांसोबत फोटो काढताना रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली। फोटोत येत असल्यानं कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा दानवेंचा व्हिडिओ व्हायरल। मराठा समाजाची आष्टीत काट्यावर मोजण्या इतकी मतं। भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। नंतर सारवासारव मराठा मतं कमी आहे असं आपण म्हटल्याचं स्पष्टीकरण। मोदींची आज पुणे, चिमूर, सोलापूर तर राहुल गांधींची गोंदिया आणि चिखलीमध्ये सभा। अमित शहाही आज घाटकोपर आणि बोरीवलीत सभा घेणार। शरद पवारांची आज कळवण, दिंडोरी, निफाडसह सिन्नर, येवला आणि कोपरगावमध्ये सभा। तर उद्धव ठाकरेंची लोहारा, धाराशिव शहर, बार्शीसह लातूरमध्ये तोफ धडाडणार। संजय शिरसाटांसह संभाजीनगर पश्चिममधील 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक खर्च कमी दाखवल्यानं 24 तासात उत्तर देण्याचे आदेश। वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी। मोदी शहांसह महायुतीच्या नेत्यांचीही बॅग तपासण्याचं धाडस दाखवा। निवडणूक अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे संतापले। महाविकास आघाडीचे खासदार अमोल कोल्हेंच्याही बॅगची हेलिपॅडवर तपासणी। नियम फक्त विरोधी पक्षांनाच आणि सत्ताधाऱ्यांना मोकळं रान, हे अमान्य। ठाकरेंनंतर कोल्हेंचा व्हिडिओ पोस्ट करत संताप। माहीम कोळीवाड्यात प्रचारासाठी आलेल्या सदा सरवणकरांवर महिलेचा रोष। मला बदनाम करण्यासाठी सर्व कट कारस्थान केल्याचा सरवणकरांचा आरोप। अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंसमोर गळ घातली नाही। संबंधातून कसे निर्णय घ्यायचे हा शिंदेंचा विषय। माहीमच्या उमेदवारीवरून TV9च्या मुलाखतीत राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया। आधी आणि नंतरच्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरून जाहीर सभेतही कधी मोदी शहा बोललेच नाहीत। सुरुवातीला भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंचा सवाल। पुण्यात भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला म्हणणं हाच शरद पवारांचा जातीवाद। एक तरी उदाहरण द्या म्हणणाऱ्या पवारांना राज ठाकरेंचं TV9च्या मुलाखतीतून उत्तर। ओवेसी हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हैदराबाद नाही। औरंग्याच्या थडग्यावर फुलं वाहत असाल तर खपवून घेणार नाही। रझाकारांचं सरकार आणण्याचं स्वप्न पाहू नका, फडणवीसांचा इशारा। सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप। माझ्या जीवाला धोका, दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, आडम यांची मागणी। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमार जवळपास 1.5 तास घटनास्थळीच होता। मुंबई पोलीस आणि UPSTFच्या चौकशीत शूटरची कबुली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे, अंमली पदार्थ, मौल्यवान वस्तू अशी आतापर्यंत 494 कोटींची संपत्ती ताब्यात। मुंबईच्या दहिसरमध्ये 1.5 कोटींचं सोनंही जप्त। पंढरपुरात यंदा कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार नाही। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यानं विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवारांना महापूजेचा मान। पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर फुलांनी सजलं। सजावटीसाठी 5 टन फुलांचा वापर, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेलाच। नेव्हीनगर, कुलाब्यात गुणवत्ता निर्देशांक 237 वर, तर वरळी, वांद्रे कुर्ला संकुल, शिवडी आणि मालाडमधील हवा मध्यम असल्याची नोंद। मणिपूरच्या जिरीबाममध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक। चकमकीत 11 संशयित अतिरेक्यांना खात्मा, तर 2 जवान जखमी। सातारा, सांगली, कोल्हापूरसह सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, तर पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।